नमस्ते, मी डॉक्टर पूनम, सीनियर कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, अपोलोमध्ये किम्स हॉस्पिटल बंगलोरमध्ये कार्यरत आहे. कॅन्सर म्हणजे काय? कॅन्सर म्हणजे लोकांना वाटतं की आता झालं, आता काहीच नाही होणार आहे. पण कॅन्सर हा एक जीवनशैली रोग आहे. जसे डायबिटीज, हायपरटेन्शन, थायरॉईड असले आपले लाईफस्टाईल डिसीजेस आता आपण सगळे बघतो. आता डायबिटीज म्हटल्यावर तुम्हाला रडणं येणार आहे का, की आता मला डायबिटीज झालं आहे, आता माझं काही होणार नाही आहे, आता मला कुणाला सांगायचं नाही आहे की मला डायबिटीज झाला आहे. तर हा भेदभाव कॅन्सर रोगासाठी का आहे आपल्या समाजात, हे आपल्याला क्वेश्चन करायचं आहे, प्रश्न करायचा आहे की कॅन्सर पण आता जीवनशैली डिसीज, लाईफस्टाईल डिसीज झालेला आहे. त्याचे फार चांगले टॅबलेट्स आहेत, इंजेक्शन आहेत, उपचार आहेत, रेडिओथेरपी, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, टार्गेटेड थेरपी, सर्जिकल थेरपी, म्हणजे इतके आपल्याकडे ट्रीटमेंट्स आहेत. आणि तरी आपण असं घाबरून आणि नाही नाही सांगायचं नाही आहे मला, आपण आपल्याच फॅमिलीमध्येच ठेवून असं हे मिथ आहे ना आपल्या सोसायटीमध्ये, हे आपण हळूहळू कमी करायचं आहे. कॅन्सरचं खूप 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 चांगलं ट्रीटमेंट अवेलेबल आहे. त्याच्याशी घाबरण्याची काही गरज नाही आहे.